विठालावी
तेने संपुष्टी राहावी. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. आला नावा रूपा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा संताजिया हरे चरणा संताजिया. कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका भगवत चरणी संत महात्म्यांच्या चरणी साष्टांगपणी पात करून सेवेला प्रारंभ करायचा आहे. प्रतिवर्षाप्रमाणे असणारा हा श्री क्षेत्र बहिरमचा उत्सव 11वं वर्ष आहे ना. 10व्या वर्षातील आज तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग संहितेतील असून महाराज या अभंगातून भावाचं बळ प्रतिपादन करतात. विठाला एवढा असणारा एवढा नाम केवढा हे ज्याच्या विषयी सांगता येत नाही. इतका इतका असं ज्याच्या स्वरूपाची निश्चिंती शब्दानं करता येत नाही म्हणून तुकोबारायांनी त्याला एवढा म्हटलंय. असेल तेवढा एवढा असणारा प्रभू असणारा भावाच्या बळानं भक्तानं आपल्या हृदयामध्ये त्याला साठवलं. नुसतं साठवलं नाही तर भक्त जसा म्हणल तसा तो होऊ लागला. भक्ताच्या इच्छेप्रमाणे हा होणारा परमात्मा त्याला भक्ताकडून काय इच्छा आहे. जगताला दान देणारा जगदानी पण भक्ताकडून तुळशी दळ पाण्याची अपेक्षा करतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात असा हा परमात्मा स्वतंत्र असणारा. स्वतंत्र म्हणजे ज्याला नाव नाही, रूप नाही, गुण नाही, आकार नाही, असं नामा रूपातीत गुणातीत असणारं ब्रह्म पण आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भावाचं बळ सांगतात. परमात्म प्राप्तीची अनेक साधनं शास्त्रात सांगितलेली आहेत असं म्हणा किंवा शास्त्रात जेवढी जेवढी साधनं सांगितली ती देवा करताच आहे. याजसाठी जप याजसाठी तप व्यासे हे अमुक ग्रंथ केले. सगळी साधनं सगळे मार्ग देवा करताच आहेत. काही सूक्ष्म आहेत, काही दुस्तर आहेत. प्रत्येक साधनाचा अधिकारी ठरलेला आहे. पण या सगळ्या साधनामध्ये सोपी साधना कोणती असेल तर भक्तीची साधना ही सोपी आहे. महर्षी नारद म्हणतात इतर साधनापेक्षा भक्तीची साधना अन्यस्यात सौलभ्यम भक्तौ. इतर साधनाच्या अपेक्षेनं भक्ती सोपी आहे की जिच्यात कर्मासारखा सूक्ष्मपणा नाही, योगासारखी दुस्तरता नाही, ज्ञानासारखं काठिण्य नाही, तपासारखं जडपणा नाही. अशी ही साधना भक्तीची सुलभ साधना आहे, सुलभ आहे. मग अनेक भक्तीची साधनं भक्ती सांगितलेली आहेत. पुष्कळ भक्ती सांगितली. 9विधा भक्ती प्रसिद्ध आहे. प्रभू रामचंद्रानं रामायणामध्ये शबरी मातेला
9 प्रकारची भक्ती सांगितली आहे. नारदांनी 5 प्रकारची भक्ती सांगितलेली आहेत. भक्ती कुठं 5 आहे, कुठं 9 आहे, कुठं 11 आहेत. भक्ती कोणतीही असू द्या, पण या भक्तीमध्ये भाव पाहिजे. नवे भावातूनच भक्तीचा उदय होतो. उदय माऊली म्हणतात, भाव असल्याशिवाय भक्तीची गोष्ट करायची नाही. भावे विना भक्ती, भक्ती विना भावे विना भक्ती, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. भक्तीची गोष्टच करायची नाही महाराज. भक्तीमध्ये काय पाहिजे तर भक्तीमध्ये भाव पाहिजे. भाव नसताना केवळ शरीरानं केलेली भक्ती होत नाही. नाटक त्याला काय म्हणावं? नाटक आहे. भगवंता म्हणतात, अर्जुना एक भाव नाही माझा अवघा पाल्हाळ तो. संपला विषय. एक जर भाव नसेल तर बाकी काहीच उपयोग नाही. गोड दृष्टांत दिले ज्ञानेश्वर महाराज. कने विन सोपटे कनसे लागले घनदाटे, काय करावे गोमटे ओस नगर. ज्वारीची पेरणी झाली, वेळेवर पाऊस पडलेला, चांगली मशागत, खत दिलेलं, ज्वारीचं पीक वाढलं महाराज. इतकं उंच झालं की माणूस जरी फडात उभारला ज्वारीच्या तर दिसत नव्हता. एक कणीस एवढं मोठं की प्रत्येक कणसात जवळजवळ अर्धा पाऊण किलो ज्वारी पडेल. एवढं मोठं कणीस. येणाऱ्या जाणाऱ्यानं पाहावं काय ज्वारी आहे, काय ज्वारी आहे. एक प्रगतशील बागायतदार रस्त्यानं निघाला होता. त्याची नजर पडली त्या ज्वारीवर. ते म्हणले, थांब रे थांब. गाडी कडेला घ्यायला लावली. प्रत्येक क्षेत्रातल्याची नजर असते महाराज, नजर असते. जमीन जो शेतकरी आहे तो भरधाव वेगानं चाललेली गाडी, पण त्याची नजर जर त्या जमिनीवर पडली तर काय जमीन आहे म्हणतो. तर आमच्यासारख्याला सगळीच काळी दिसते. ज्या त्या क्षेत्रातली नजर असते. म्हणजे थांब गाडीतून उतरला आणि त्या ज्वारीच्या फडात गेला आणि ते ताट वाकून पाहिलं कोणतं बी आहे काय आहे. कणीस हातात घेतलं महाराज. ताट उंच वाढलेलं आहे, कणीस मोठं आहे, पण एकाही कणसात दाना भरलेला नाही. काय उपयोग आहे? सुंदर शहर आहे, 24 तास लाईट, 24 तास पाणी, आजच्या भाषेत स्मार्ट सिटी, CCTV सगळीकडं, अशी शहर आहे. पण राहायला माणसंच नाही. काय उपयोग आहे? काही उपयोग नाही. तसं भक्ती आहे. जर भाव नसेल तर भक्ती नाही महाराज. भावाशिवाय भक्तीची गोष्टच करायची नाही. भावाला फार प्राधान्य, फार प्राधान्य. म्हणून तर संत वाङ्मयामध्ये जिथं जिथं भाव शब्द आलाय तिथं तिथं त्याला बळ म्हटलेलं. बळ ऐका, बळाचा उपयोग कशा करता असतो? आकळण्याकरता. बळाचा उपयोग आकळण्याकरता. मग जो बलवान आहे त्याला सगळे आकळतात
वास्तविक पाहता परमात्मा सामान्य बुद्धीच्या पलीकडचा आहे. तो मनानं जाणता येत नाही, बुद्धीचा विषय होऊ शकत नाही असा असणारा तो. मनाची नकी नलगे जेथ बुद्धीची दृष्टी नरघे, इंद्रियासी किरजोगे काय होईल तो. मनाच्या बुद्धीच्या पलीकडं असणारा हा परमात्मा. मग त्याला जाणायचं कसं, तो कळेल कसा, तर त्याला जाणायचं साधन काय असेल तर भाव आहे. ओळखी तयाची होय एका भावे, दुसरी या देवे न पविजे. भाव जर नसेल, म्हणून परमार्थामध्ये कोण श्रीमंत, ज्याच्या अंतःकरणात भाव आहे तो परमार्थाच्या दृष्टीनं श्रीमंत आहे, श्रीमंत. मग बाकी तुम्हाला काही येत असेल, केवढेही तुम्ही मोठे असाल, आणि जर भाव नसेल तर तुमच्या इतका दरिद्री कुणी नाही. दरिद्री भाव पाहिजे. आता काय झालंय, भाव कमी, भावच जास्त खाय झालं. विठाल भाव कमी, भाव खाणं जास्त, पुन्हा भाव जास्त. जाऊ दे आता, ते कशाला सांगत बस. सगळा भावच आहे सगळीकडं. भाव कशाला, भाव देवाला आकळायचा. जर देवाजवळ तुमच्याजवळ भाव नसेल, भगवान म्हणतात अर्जुना, इतर साधनानं मी कळेलच असं नाही, पण भक्तिभाव साधन एक असं साधन आहे. भक्त्यात्वनन्या शक्य महमेवं विधुर्जुन, ज्ञातून दृष्टींच तत्वेन प्रवृष्टींच परंतप. भक्तीनं ते शक्य आहे, भक्तीनं, भावानं. आम्ही भावाचे पाहुणे भलते या. भाव पाहिजे, भाव. भाव नसेल तर भाव बळे आकळे एरवे नागळे, भाव बळे आकळे रवे नागळे. राम बळे आकळे एरवे नागळे, भाव बळे आकळे एरवे नागळे. करतळी आवळे ऐसा हरे, करतळी आवळे ऐसा हरे. करतळी आवळे ऐसा हरे, करतळी आवळे ऐसा हरे. हरे मोठे म्हणा, हरे मोठे म्हणा, हरे मोठे म्हणा, हरे मोठे म्हणा. भाव बळे आकळे नवीन आकळे, भाव बळे आकळे नवीन आकळे, भाव बळे आकळे नवीन आकळे, भाव बळे आकळे. कळे. भावाचं बळ सर्वश्रेष्ठ, मोठे भावार्थाचे बळ. सगळ्यात मोठं बळ कोणतं आहे, भावाचं बळ आहे. अनेक बळ आहे, बळ अनेक आहेत. शारीरिक बळ आहे, संपत्तीचं बळ आहे, ज्ञानाचं बळ आहे, बुद्धीचं बळ आहे, आचरणाचं बळ आहे, तपाचं बळ आहे, ब्रह्मज्ञानाचं. मोठी यादी होईल. शारीरिक बळ, शारीरिक बळ संसार असू द्या किंवा परमार्थ असू द्या. शरीरानं दुबळा असेल त्याला काय संसारी नाही, परमार्थ तर नाहीच नाही. परमार्थात काय पाहिजे तर आधी शरीर अनुकूल पाहिजे. कथेची सामुग्री ही बसून कीर्तन करायला प्रमाण केलेली नाहीत महाराजांनी.
खरी गोष्ट. हे प्रमाण बसून कीर्तन करायला केलेली नाहीत. नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी, तुका म्हणे तुका म्हणे अंगी शक्ती देई. ही काय बसायसाठी कीर्तन करायसाठी प्रमाण नाही आहेत. शारीरिक बळ पाहिजे. शारीरिक बळापेक्षा संपत्तीचं बळ श्रेष्ठ आहे. असा तुम्ही शरीरानं दुबळे, पण तुमच्याकडे जर संपत्ती असेल तर तुम्ही कामाला पहिलवान ठेवू शकता. संपत्तीचं बळ. सगळ्याची मान्यता कुणाला आहे? सर्व गुण कांचयनाश्रयते धनवंता लागी सर्व मान्य. हा सर्व शब्द फार महत्वाचा आहे. त्याचं क्षेत्र असू द्या किंवा त्याचं क्षेत्र नसू द्या, सगळे मानतात त्याला. सगळे. कशाचं आहे हे बळ? संपत्तीचं. विस्तार करत नाही. त्याच्यापेक्षा बुद्धीचं बळ श्रेष्ठ आहे. तसं पाहिलं तर लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाही. बुद्धीचं बळ श्रेष्ठ आहे. त्याच्यानंतर आचरणाचं बळ श्रेष्ठ आहे. फार महत्वाचं आहे आचरण महाराज. आचरणाला बळ म्हटलंय. मृत्यू लोकात राजा असेल आणि जर आचार भ्रष्ट असेल तर यमाच्या दारामध्ये त्याला आचरणे बरे नाही म्हणून काय रंग होती राजे यमाची घरी, आचरणे बरी नाही म्हणून. नंतर हे लांबत जाईल. ब्रह्मज्ञान आणि सरते शेवटी बळ कशाचं असेल तर भावाचं बळ. किती श्रेष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे. या भावाच्या बळापुढं तुमचं आमचं काय, देवाचंही काही चालत नाही. एवढं श्रेष्ठ आहे हे भावा पुढे बळा. भावा पुढे बळा. भावा पुढे बळा. भावा पुढे. भावा पुढे बळा. भावा पुढे बळा. नाही कोणा जे सबळ. करी देवा वरी सत्ता. सत्ता करी देवा वरी सत्ता. नाही कोणाचे सबळ. नाही कोणाचे सबळ. करी देवा देवावरी सत्ता. भावा पुढे बळा. भावा पुढे बळा. भावा पुढे बळ. बळ. भावा पुढे बळ. भावा पुढे बळा. भावा पुढे बळा. बाबा पुढे बळा. बळा. बाबा पुढे बळ. बाबा पुढे बळ. बाबा पुढे बळ. नाही कोणाचे सबळ. नाही कोणाचे सबळ. करी देवा बरी सत्ता. सत्ता करी देवा बरी सत्ता. नाही कोणाचे सबळ. नाही कोणाचे सबळ. करी देवा बरी सत्ता. सत्ता करी देवा बरी सत्ता. भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ. करी देवावरी सत्ता कोण त्याहुनी परता. हे बळ ज्याच्या गाठी आहे महाराज त्याची सत्ता देवावर चालते. देवावर. एवढं श्रेष्ठ भावाचं बळ आहे.
त्याची सत्ता देवावर चालते, देव जसं म्हणल तसा करतो. हे बळ ज्याच्या गाठी आहे. कोण आहे तो? परमात्मा. की भक्त म्हणेल तसा करणारा तुकोबाराय म्हणतात तो प्रभू आहे. प्रभू, प्रभू शब्दाचा अर्थ मालक, प्रभू शब्दाचा अर्थ स्वामी. कुणाचा मालक आहे? कुणाचा स्वामी आहे? जगाचा मालक आहे, जीवाचा मालक आहे, पंचभूताचा मालक आहे आणि देवाचाही मालक आहे. तो प्रभू केवढा आहे? तो काय आहे त्याचं स्वरूप? तुकोबाराय म्हणतात तो केवढा आहे असं सांगता येत नाही, म्हणून त्याच्याविषयी तुकोबाराय उद्गार काढतात. एवढा, एवढा म्हणजे इतका, इतका. परमात्म्याच्या स्वरूपाची निश्चिंती शब्दानं होत नाही. तो इतका आहे, इतका. लहान म्हणावं अणुपेक्षा सूक्ष्म, मोठा म्हणावं तर आकाशापेक्षा व्यापक. अणुरेणुयान महतो महियान, तुका म्हणे नभा परता अणुचाही गाभा. लहान म्हणावं तर लहानात लहान आहे, मोठा म्हणावं तर मोठ्यात मोठा आहे. ज्याला लहानही म्हणता येत नाही आणि मोठाही म्हणता येत नाही, केवढा म्हणून एवढा. शास्त्राने ब्रह्म कसं आहे? ब्रह्म बृहत्वात ब्रह्मन ब्रहणत्वात ब्रह्म. कसं आहे? बृहत्वात म्हणजे बृहत म्हणजे व्यापक आणि ब्रहण म्हणजे सूक्ष्म. ब्रह्म कसं आहे? व्यापक आहे. ब्रह्म कसं आहे? सूक्ष्म आहे. बृहत्वात आणि ब्रहणत्वात ब्रह्म, मोठ्यात मोठं आणि लहानात लहान. त्याच्या स्वरूपाची निश्चिंती शब्दानं करता येत नाही. गोडा अभंग आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. मौलीने अनेक दृष्टांतांनी ही गोष्ट सांगितली. मलिया नील शीतळू पालवी नये गाळू, सुमनाचा परिमळू गुंपता नये. कडक उन्हाळ्याचे दिवस, वैशाख महिना, आणि अशा कडक उन्हाळ्यामध्ये दिवस मावळायला मलयगिरी पर्वतावरून शीतल असा वारा यायला लागला. वा 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 म्हटले, काय बरं वाटलं. म्हणले दिवसभराचा उन्हाळा एकीकडं आणि ह्या वाऱ्यानं अंगाला वारा लागला, सगळा उन्हाळ्याचा दाह निघून गेला. इतकं सुंदर वारा. वारा येतोय पण वाऱ्याबरोबर कचरा येते, धूळ येते. काय करावं? पाण्यामध्ये घाण आल्यावर पाणी काय करतो आपण? बोला. गाळून घेतो. एक जण म्हटलं वारा पाहिजे पण कचरा धूळ येते, त्याला गाळून घ्या. वाऱ्याला गाळता येईल का? वारा गाळता येईल का? गाळता येत नाही. सुमनाचा परिमळ गुंपता नाही. सुंदर सुगंधित देवाला फुलं आणली. महापूजा, पूजा सुरू झाली. अरे वा, काय फुलं आहेत म्हटले हे. ज्या फुलाचा हार देवाच्या गळ्यात घातल्याबरोबर मंदिरासह सभा मंडपात सुगंध. वा वा वा. पण फुलाचं आयुष्य किती असतं? 24 तास त्याचं निर्माल्य होणार. सुगंध चांगला आहे पण फुलं टिकत नाहीत. मी एक करा, या फुलातला सुगंधच काढून घ्या आणि सुगंधाचा हार तयार करा आणि देवाला घाला. शक्य आहे का? वारा गाळता येत नाही, फुलाचा सुगंध गुंफता येत नाही. पुढे चला. मोतियाचे पाणी भरता नये रांजणी, गगनासी गवसनी घालता नये. मोती, मोती सराफाच्या दुकानात मोती मिळतो. मोती कसा असतो? पानेदार. पाणी शब्दाचा अर्थ तेज. मोती कसा आहे? पाणीदार आहे. मोती जर पानेदार असेल तर मोत्याच्या पाण्यानं रांजण भरता येईल का? आकाशाला गवसणी घालता येईल का? पुढे चला. डोळ्यातील बाहुली करता नये वेगळी. प्रत्येकाच्या डोळ्यात बाहुली आहे. तुम्ही म्हणून तर तुम्ही मला पाहता आणि मी तुम्हाला पाहतो. ती सरळ आहे म्हणून बरं. काही जणांची उलटी होती, त्यांना उलट दिसतं. त्यांना उलट दिसतं, बाहुलीमुळं दिसतं. शेतातून येताना आजोबांना गाडीवर काहीतरी डोळ्याला लागलं. दवाखान्यात नेलं. काय झालं, काय झालं? उशीर झाला रात्री यायला 11. काय सांगितलं डॉक्टरनं? काय नाही म्हटले, थोडे बाहुलीला मार लागलाय, हे औषध 3 टाइम टाका, बरं होईल. घरात लहान मूल खेळत होतं.
त्यानं तो बाहुली शब्द ऐकला. ते म्हणलं मला बाहुली द्या खेळायला. अरे बाळा बाहुली नाही. मग आत्ता तुम्ही काय म्हणत होता सगळे? बाहुली. ती बाहुली वेगळी आणि डोळ्यातली बाहुली वेगळी. आता त्याला डोळ्यातली काय, त्याला एकच बाहुली माहित आहे, खेळायची बाहुली. तो रडायला लागला, मला बाहुलीच पाहिजे. काढून देता येईल का बाहुली? हा, पुष्कळ दृष्टांत आहेत. शेवटी माऊलीने दृष्टांत तुमचा आमचा दिलाय. कोणता? विठ्ठल रुक्माईचे भांडणी कोण करील बुझावणी, तया विठ्ठल चरणी ज्ञानदेवो. परमपुरुष असणारा ब्रह्म विठ्ठल आणि आदिशक्ती असणारी माया रुक्मिणी. काय झालं? ब्रह्माचं आणि मायेचं म्हणजे नवरा बायकोचं भांडण झालं. जसं आपलं होतं तसं. संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागतं, त्याचा आवाज निघणार. ब्रह्म आणि मायेचं भांडण झालं. व्यवहारात जसं भांडण झालं की ती भांडण मिटवणारा वर्ग स्वतंत्र आहे प्रत्येक क्षेत्रात. गावात असतो, पाहुण्यात असतो. एकदा त्यांचं कामच ते हे भांडणं मिटवायसाठी. त्यांना नाही मिळालं तर ते लावतात. त्यांचं कामच आहे काय? भांडण मिटवायचं. त्यांना बोलून घेतलं, अरे समजूत काढा. अरे असं नसतं, संसाराची ही दोन चाकं आहेत. हा, समजूत काढून संसाराला लावतात. माऊलींचा प्रश्न आहे, परमपुरुष परमात्मा ब्रह्म आदिशक्ती माया रुक्मिणी यांचं भांडण झालं. हा वाद मिटवण्याकरता कोणत्या तंटामुक्तीचा अध्यक्ष जाणार आहे सांगा? शक्य आहे का हे? काय सांगितलं मी? वारा गाळता येत नाही, फुलाचा सुगंध गुंफता येत नाही, मोत्याच्या पाण्यानं रांजण भरता येत नाही, गगनाला गवसणी घालता येत नाही, डोळ्यातील बाहुली वेगळी करता येत नाही, ब्रह्ममायेचा वाद मिटवता येत नाही. या न्यायानं परमात्मा केवढा आहे हे शब्दानं सांगता येत नाही. तैसा जाना सर्वेश्वर तैसा नाम कैसा. मी दृष्टांत सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे परमात्मा जाणता येत नाही. म्हणू नये साना तोरू. त्याला लहानही म्हणता येत नाही, त्याला मोठाही म्हणता येत नाही. त्याच्या स्वरूपाचा निर्धारू कवण जाणे. कोण जाणणार आहे महाराज भगवंताचं स्वरूपाची निश्चिंती परमात्म्याची शब्दानं होत नाही. देव केवढा आहे मनवाच्या तित तुझे हे
वनवाच्यातीत तुझे हे स्वरूप वनवासातीत तुझे हे स्वरूप वनवासातीत तुझे हे स्वरूप वनवाच्यातीत तुझे हे स्वरूप वनवाच्यातीत तुझे हे स्वरूप म्हणून या बाप भक्ती केली नाथ. म्हणून या बाप भक्ती केली भक्तीची आमापे मोजितो आनंदा आनंदा भक्तीची आमापे मोजितो आनंदा मनाच्या बुद्धीच्या आतीत येतो. मन वाचा तित तुझे हे स्वरूप. या प्रमाणाची जागा थोडी पुढे होती माझी, त्या आधी होऊन गेला. असू द्या. केवढा आहे तो, केवढा सांगता येत नाही. केवढा आहे, किती मोठा आहे. आपल्या दृष्टीनं जगात काय काय मोठं आहे लक्ष द्या. आपल्या दृष्टीनं आकाश मोठं आहे, आपल्या दृष्टीनं समुद्र मोठा आहे, आणि आपल्या दृष्टीनं हे जग मोठं आहे. तीन गोष्टी तरी मोठ्या आहेत. आकाश केवढं आहे, आकाश कुठं सुरू झालं, त्याचं मध्य कुठं आहे आणि त्याचा शेवट कुठं आहे सांगता येईल का? आकाश केवढं आहे सांगता येईल का? अगं आकाश की नाही. हा, अगं आकाश की नाही, बरोबर आहे. आकाश सांगता येत नाही केवढं आहे. तुम्ही कुठेही जा भूतलावर, आकाश नाही अशी जागा नाही. सर्वत्र संपूर्ण गगन जशी. काही ठिकाणी तुम्हाला जमीन मिळणार नाही. समुद्राच्या मध्यावर जा महाराज, कैशे किलोमीटर जमीन नाही, पण वर आकाश आहे. काही ठिकाणी पाणीच नाही. कच्छच्या वाळवंटात गेलात तुम्ही, कैशे किलोमीटर पाण्याचा थेंब मिळणार नाही, पण वर आकाश आहे. पाणी नाही, जमीन नाही अशी जागा आहे, पण आकाश नाही अशी जागा आहे का? देव आकाशा एवढा आहे का? एवढा आहे का? आकाशाची गोष्ट काय घेऊन बसला महाराज? माऊली म्हणतात, या आकाशानं परमात्म स्वरूपामध्ये लपंडाव खेळावा एवढा आहे. नभ तुझ माझी खेळे लपी-थपी. लपंडाव पूर्वी खेळायचे, आता नाही. आता लपंडावची व्याख्या वेगळी आहे. जाऊ द्या, नाही सांगत बस. लपंडाव खेळावा कुणी? आकाशानं परमात्म स्वरूपामध्ये. गगनाचे पांघरून होय देखा, माऊलींची भाषा आहे. एखादी वस्तू जर वस्त्रानं जशी झाकावी, तसं भगवत स्वरूपानं आकाश झाकावं एवढा आहे तो. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुणजित. प्रावरण शब्दाचा अर्थ काय? वस्त्र. वस्त्र, वस्त्रानं वस्तू एखादी झाकून टाकावी, तशी परमात्म स्वरूपानं आकाश झाकावं एवढा आहे. आकाशा एवढा आहे का परमात्मा? नाही. मग केवढा आहे? म्हणून एवढा. विठ्ठल समुद्र एवढा आहे का? केवढा आहे समुद्र? ऐसा गाढा आणि अफाट, कोण करेल याचा शेवट. काय महाराज, शिरुंदी किती, त्याचं पाणी किती. विज्ञानानं एवढी भौतिक प्रगती केली, समुद्रामध्ये किती पाणी आहे, किती TMC पाणी आहे, माप लावता आलेलं नाही विज्ञान. असा गाढा आणि अफाट असणारा समुद्र. प्रसंग असा घडला,
भगवान कृष्णाच्या घरी शुभ कार्य निघालं, मंगल कार्य निघालं. आता देवाचं कार्य म्हटलं की सगळ्यांना पत्रिका, सगळ्या देवांना पत्रिका, सगळ्या साधूला, सगळ्या हभपना, सगळ्याला आमंत्रण देवाच्या कार्याचं. काम आटपलं देवाचं सगळं. आणि दुसऱ्या दिवशी कार्यक्रम सकाळी 11 वाजताचा. म्हणून देव सगळी तयारी पाहून, शेवट अंतिम पाहून आपल्या शयन कक्षात गेले आणि देव झोपले. झोपले तसे ताडकन उठून बसले. देवाच्या लक्षात आलं आपण सगळ्याला आमंत्रण दिलं, पण समुद्राला दिलं नाही. कोण आहे समुद्र? नात्यानं देवाचा सासरा आहे. कोण आहे? सासरा. सासरा आहे. हां. सगळ्यालाच आमंत्रण दिला तर सासऱ्याला दिलं ना तर कसं होईल? जसं आपलं होईल तसंच देवाचं होईल. हां. काय करावं? कुणावर जबाबदारी आहे ही? गरुडावर. ताबडतोब गरुडाला बोलून घेतलं. गरुड धावत आला. मालक काय आज्ञा इतक्या उशिरा? अरे आमंत्रण तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्याला दिले. तुम्ही जी यादी दिली होती ना, सगळ्याला आमंत्रण दिले. कुणी राहिलं का? नाही. अरे काय नाही म्हणतो? समुद्राला. अरे बापरे, विसरलो मालक, पण यादीत नाव नव्हतं. मी विसरलो म्हणून काय झालं? म्हणले तुमच्या तरी लक्षात पाहिजे का? सांग का? मी म्हटले आता एक काम कर, आता आमंत्रण द्यायला जाऊ नको, मग घेऊन ये समुद्राला जाऊन जा. आकाश मार्गानं गरुड निघाले. जाताना गरुडाच्या लक्षात आलं देवाच्या हाताखाली काय थोडी काम आहेत, माणसं आहेत का? पठ्ठ्याची निवड केली कुणाला आणायला? समुद्राला. ती काय बाटलीत भरून तांब्यात भरून आणायचं नाही. योग्यता आहे माझी म्हणून पाठवलं. गरुड पोचले समुद्रापाशी. सांगितलं की मालकाच्या घरी उद्या कार्यक्रम आहे, पण सगळ्याला आमंत्रण देत आलो, पण तुम्हाला नेण्याची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळं उशिरा झाला, चला तुम्हाला नेण्याकरता आलोय. समुद्र म्हटले गरुडा कसं शक्य आहे? पाहिलं का हा अथांग जलाशय? बरं मी एकटा नाही, आम्ही 7 भाऊ आहेत. आम्ही किती जण आहेत? 7 भाऊ आहेत. एकट्याला नेऊन चालत नाही. 7 जणाला. काही काळजी करू नका म्हणून तर पठ्ठ्याला पाठवलं. गरुडानं आपले दोन्ही पंख एवढे विस्तारले की दोन्ही पंखात 7 समुद्र बसले. गरुड आकाश मार्गाने पुन्हा देवाकडे निघाले. जाता जाता गरुडाच्या मनात एक प्रश्न पडला की देव यांची सोय कुणाच्या घरी करेल? कोणत्या रेस्ट हाऊसला, कोणत्या धर्मशाळेमध्ये, कुठं सोय करेल? कुठं कुणाच्या घरी? लोकाला एखाद्याला म्हटलं ना महाराज तुमच्या घरी ठेवा, ते म्हणतात हे बघा वर्गणी थोडी जास्त घ्या, पण ते महाराजाचं लचाण आमच्याकडं नाही. लोकांच्या दृष्टीनं महाराज म्हणजे कोण असतो काय माहिती? महाराज नको बाबा आमच्या घरी. अहो तसं काय करता तुम्ही? काहीच देऊ नका. नाही नाही, पंगत घालून वर्गणी देतो, पण महाराज आमच्याकडं नको. तसं गरुडाला वाटलं हे कुठं ठेवले देव यांना, यांची सोय कुठं? सकाळ झाली, कार्यक्रमाची वेळ. गरुड देव गडबडीमध्ये गरुड देवापुढं म्हणले मालक तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी समुद्राला घेऊन आलो. माझ्या पंखात 7 समुद्र, यांना ठेवू कुठं? देवानं काय ऐकलं नाही. देव पुढे गेले निघून. गरुड वर मान करून पाहतात देव नाही. पुन्हा गरुड समोरून आला. अहो मालक 2-3दा देवाला अडवल्यावर देव चिडले. काय गरुडा का थांबवतोय मला सारखं? वेळ व्हायला लागला. अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी 7 समुद्र घेऊन आलोय, ठेव कुठं यांना? देव म्हणले एवढंच. परमात्म्यानं आपल्या हातावरचा एक केस उपटला महाराज, आणि त्याच्या खाली जी जागा आहे, जो खड्डा आहे, वत म्हटले याच्यात 7 समुद्र. ज्याच्या एका अंशात 7 समुद्र बसतात तो केवढा असेल? म्हणून एवढा विठा. सांगता येत नाही. आकाशा एवढा नाही, जगा एवढा, समुद्र एवढा नाही, जगा एवढा आहे का? केवढा आहे जग? महाराज आपल्याला बहिरम केवढं माहित नाही. जगाचा विचार कुठे करत बसला? परमात्म्यानं आपली विभूती सांगायला सुरुवात केली. मी आता आहे, मी असा आहे, मी त्यात आहे. पुष्कळ सांगितलं. देवच थकले. अर्जुना
आता प्रत्येक गोष्टीचं स्वतंत्र ज्ञान तुला मी करून देत नाही. तुला एक ठोक सांगतो, अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृष्ण मेकांशेन स्थितो जगत. माझ्या एका अंशामध्ये सगळं जग बसतं, एवढाय मी माझे नियके अंशे. हे जग व्यापिले असे या लागी भेद सांडोनी सरसे साम्य भज. काय भाषा अर्जुनाच्या, माऊलींची. माऊली म्हणतात, ज्याच्या एका अंशामध्ये जग बसतं त्याचा अनंत भाग रिकामा आहे, तो केवढा असेल म्हणून एवढा विठ्ठल. जगा एवढा नाही, आकाशा एवढा नाही, सागरा एवढा नाही. तुकोबाराचं पाऊल याच्या पुढे आहे. कुठं घेऊन बसला जग, कुठं घेऊन बसला आकाश, कुठं घेऊन बसला समुद्र, केवढा आहे तो परमात्मा. अनंत ब्रह्मांडे एक रोमी ऐसे शब्दाचा अर्थ विशाल, व्यापक, मोठा. धोंडे नाही बरं का, धेंडे. हा, एक जण म्हणलं धोंडे, म्हणलं घेन घाल डोक्यात आमच्या. हा, धोंडे नाही, धेंडे. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे शब्दाचा अर्थ विशाल, व्यापक, मोठा. एवढा व्यापक आहे की ज्याच्या एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड बसावे. एक ब्रह्मांड केवढं आहे माहिती आहे तुम्हाला? 14 भुवनाचं एक ब्रह्मांड आहे. मृत्यू लोकाखालचे 7 लोक आणि मृत्यू लोकासह वरचे 7, आधो 7 आणि ऊर्ध्व 7, असे 7 आणि 7 14 भुवन. त्यातल्या एका भुवनात आपण राहतो, तो म्हणजे मृत्यू लोक. एक भुवन, यात काय काय, एक सूर्य, चंद्र, आकाश, 7 समुद्र, हे एका भुवनात आहेत. अजून 13 आहेत. 13 अधिक किती, एक, किती झालं? 14 भुवनाचं एक ब्रह्मांड. अशी अनंत त्याच्या एका रोमात आहे. केवढा असेल म्हणून एवढा. भगवत स्वरूपाची निश्चिंती शब्दानं करता येत नाही. तो किती आहे, केवढा आहे, त्याला मर्यादा आहे का? ना देशाची मर्यादा आहे, ना कालाची मर्यादा आहे, ना वस्तूची मर्यादा आहे. तुम्ही आम्ही या 3 मर्यादेनं बांधलेलो आहोत, देश, काल, वस्तू मर्यादेनं. देशाची मर्यादा आपल्याला, आपण इथं आहेत, घरी आहो का? घरी आले म्हणले, कुठे गेले म्हणले, बहिरमला गेले कार्यक्रमाला. घरी इथं आहेत म्हणजे घरी आपला अभाव आहे. आणि घरी जर असू तर इथं असू का? नाही. याला देश मर्यादा. देवाला तसं म्हणता येईल का? परमात्मा इथंही आहे, तिथं यत्र तत्र सर्वत्र हरी व्यापक सर्वगत.
हातव मुख्यत्वे वेदांत चिंतनासी चित्त असू द्यावे व्यापक हा विश्वंभर चराचर ज्याचे नि पुष्कळ सांगता येईल देश मर्यादा नाही. कालाची आहे का? आपल्याला कालाची मर्यादा आहे. म्हणजे माणूस गेला की फोटोच्या खाली 2 तिथी असतात, एक जन्मतिथी आणि एक मृत्यूतिथी. मग कुणाचा काल 65 वर्षाचा, कुणाचा 70 वर्षाचा, कुणाचा 80 वर्षाचा, प्रत्येकाचा काल आहे. ऐका, आपण जन्मापूर्वी नव्हतो आणि मरणानंतर नसणार आहे. जन्मापूर्वी होतो का आणि मरणानंतर राहणार आहोत का? मर्यादा आहे कुणाचं जेवढं आयुष्य, 60, 70, 80, 90 काय असेल ते. देवाला अशी कालाची मर्यादा घालता येईल का? देवाला त्याला जन्म मरण आहे का? त्याला काल अंदाजे देवाचं वय किती असेल असं काय सांगता येतं देवाविषयी? कालाची मर्यादा नाही महाराज. तुम्ही आम्ही कालात उत्पन्न होतो, कालात राहतो आणि कालातच आपला लय. आपली उत्पत्ती, स्थिती आणि लय कालात आहे, काल देवात आहे. विठ्ठल आपण कालात आहोत पण काल देवात आहे. जेव्हा कोणीच नव्हतं तेव्हा देव आहे, जेव्हा सगळं आहे तेव्हाही देव आहे. म्हणतात आता जग बुडणार आहे. जग बुडलं तरी राहणार कोण आहे? तोच राहणार आहे. आता ऐसेची अवघे जन, आता ऐसेची अवघे जन, आता ऐसे अवघे जना, ऐसे अवघे येते जाते दया पासुना, येते जाते दया पासुना. येते जाते दयापासून, जाते दयापासून. जगी जगधारे जनार्दन, जगी जगधारे जनार्दन. जगधारे जनार्दन, जगधारे विमले भानगा, उदो प्रकटले विमले भानगा. कैसा वासुदेव बोलतो, कैसा वासुदेव बोलतो, कैसा वासुदेव बोलतो, कैसा वासुदेव बोलतो, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, वासुदेव बोलतो बोल. आता ऐसेची अवघे जना, आता ऐसेची अवघे जना. आता ऐसेच अवघे जना, आता ऐसेच अवघे जना. येते जाते दयापासून, येते जाते दयापासून, येते जाती दयापासून, येते जाती दयापासून. ऐसेची अवघे जन, येते जाते तयापासून. जगी जग झाले जनार्दन, उदो प्रगटले बिंबले भानगा. त्याला कालाची मर्यादा नाही, त्याला वस्तूची मर्यादा नाही. तुम्हाला वस्तूची मर्यादा, एक वस्तू दुसरी होऊ शकत नाही. वृक्षात पाषाणत्व नाही, पाषाणात वृक्षत्व नाही, स्त्रियात पुरुषत्व नाही, पुरुषात स्त्रियत्व नाही. मर्यादा आहे का नाही? देवाला तशी मर्यादा काय? तो वृक्षातही आहे, तो पाषाणातही आहे, तो स्त्रियातही आहे, तो पुरुषातही आहे. म्हणून त्याला आत्मा म्हटलेला आहे. आत्मा सर्वा घटी संपूर्ण एक नांदे. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वा घटी संपूर्ण एक नांदेता. देश काल वस्तू कोणतीही मर्यादा नाही. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार. त्याला कोणतीच मर्यादा नाही. म्हणून की केवढा आहे तो एवढा. देवाला सांगणारी वाणी जगामध्ये झालेली नाही. बर
शब्दानं सांगता येत नाही. मला सांगा, सांगणाऱ्याकडं दोन गोष्टी लागतात. सांगणाऱ्याकडं ज्ञान लागतं आणि सांगणाऱ्याकडं वाणी लागते. मुक्याला ज्ञान आहे पण वाणी नाही, काय सांगेल? मुक्याला ज्ञान आहे पण वाणी नाही, काय सांगेल? काही जणाला नुसतीच वाणी असते पण ज्ञानाचा आणि त्याचा संबंध नसतो. नुसतीच वाणी बड 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 नुसतीच, पण ज्ञान नाही. ज्ञान आणि वाणी सांगण्याकरता लागते. देवाच्या बाबतीत दोन्ही कमी पडले. ज्ञानाच्या क्षेत्रात वेद शहाणा आहे. ज्यावेळेस वेदानं या परमात्म्याचं वर्णन करायला सुरुवात केली, विधेय मुखानं केलं आणि निषेध मुखानं केलं. तो असा आहे असं सांगितलं आणि तो तसा नाही असं सांगितलं. असा आहे तसा नाही, कसा आहे? असा आहे आणि तसा नाही, मग कसा आहे? सांगता आलं नाही महाराज वेदाला. वेद शहाणा. माऊलींनी वेदाला पाहे पा जाणीवेचे निबळे, कोणी वेदापासून असे अगळे शहाणा होता वेद. गप्प बसला. शहाण्या माणसाचं शहाणपण गप्प बसण्यात ओळखावं. पुसू नका बाई, बरोबर. सुखाबाई वेदासी गाई, वेदासी गाई, कळलेची नाही, सिनला झाल्या सजीवा जीवा, देव गावरी उभा, देव गावरी उभा, देव गावरी शिशला झाल्या जीवा जीवा देवा देवरी उभा, देव गावरी देवरी उभा, उभा देवरी उभा. अरे शहाणा वेद आहे पण त्याला काय विचारता? कळलं तर सांगेल ना. पुसू नका बाई वेदासी काही कळलेच नाही. वेद जाणू गेला तो पुढे मौनावला. जिथं ज्ञानाच्या क्षेत्रातला वेदाची ही पंचायत आहे. तुकोबाराय म्हणतात, तेथे मी पामर काय वाणू, जेथे वेदा तुझा नकळेची पार, तेथे मी पामर काय वाणू. काय सांगणार आहे? ज्ञान कमी पडलं वाणीच्या क्षेत्रामध्ये. शेष शेष. किती तोंड आहेत शेषाला? 1000. आपल्याला एक आहे तर किती बोलतोय? शेषाला 1000 आहे. 1000 मुखानं वर्णन केलं शेषानं. पण शिनला सहस्त्र तोंडे, शेष फणी ऐसे धेंडे. शेवटी शेषानं कबुली दिली. शिनला महाराज, दमला शेष. वर्णन करू शकत नाही. परमात्मा शब्दानं वाणीनं सांगता येत नाही. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, परेही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसेन सांगे. काय सांगणार आहे त्या देवाविषयी? काय सांगणार आहे सांगा ना. जया ते सांगावया वेद बोबडे, पाहता काळाचे आयुष्यही थोकडे, धातयाही परी न सापडे, ठाव जयाचा एवढा विठाला. वेदाची बोबडी वळली. जया ते सांगावया वेद बोबडे, पाहायला गेल्यावर काळाचं आयुष्य कमी पडलं, धातयाही परी न सापडे. ब्रह्मदेवालाही त्याचा ठाव लागला नाही. केवढा आहे म्हणून परमात्मा केवढा आहे अशी सांगणारी जगतामध्ये एकही वाणी झाली नाही. ऐसी तव वाचा झाली नाही, ऐसी तव वाचा झाली नाही, ऐसी तव वाचा झाली नाही. तुका म्हणे तुझी ऐसा एक साचा, ऐसा एक साचा. तुका म्हणे तुझी ऐसा एक साचा, ऐसी तव वाचा झाली नाही, ऐसी जगी वाचा झाली नाही, ऐसी जगी वाचा झाली नाही. तुका म्हणे तुझी ऐसा एक साचा,
आयसी तव वाचा झाली नाही तू एवढा आहे अशी सांगणारी जगतामध्ये एकही वाणी झालेली नाही. कोण वर्णन करू शकेल? देवानं जर देवाचं वर्णन करायचं ठरवलं तर शक्य आहे. तुझं वर्णी ऐसा तुझं विन नाही, तुझा कोणी तिही त्रिभुवनी. तुझं वर्णन करणारा तूच आहे, म्हणून आम्ही काय वर्णन करावं? एवढा, बस एवढा आहे तो. नुसताच मोठा नाही, प्रभू आहे. काही मोठे असतात पण प्रभू नसतात, काही मोठे असतात पण प्रभू नसतात, काही प्रभू असतात तर मोठे नसतात. मोठा याचा अर्थ निरपेक्ष मोठा. कुणाच्या अपेक्षेनं मोठा आहे का? 3 भाऊ आहेत. मधल्याला विचारलं, म्हणले मी धाकटा आहे. थोरल्याच्या अपेक्षेनं हा धाकटा आणि धाकट्याच्या अपेक्षेनं हा थोरला. मधला 3 भाऊ. थोरला आहे म्हणून हा धाकटा आहे आणि याच्यापेक्षा धाकटा आहे म्हणून हा थोरला आहे. थोरल्याच्या अपेक्षेनं हा धाकटा आहे. परमात्मा कुणाच्या अपेक्षेनं मोठा नाही, निरपेक्ष मोठा. लाईट गेली, 10 वॅटचा बल्ब लावला, उजेड कुठपर्यंत? 100 वॅटचा लागत नाही. 100चा कुठपर्यंत? 1000चा लागत नाही. 1000चा कुठपर्यंत? 5000चा. या सगळ्याचा उजेड कुठपर्यंत? सूर्य उगवत नाही तोपर्यंत. एकदा सूर्य उगवला बस संपलं. तसं परमात्मा कुणाच्या अपेक्षेनं मोठा नाही, निरपेक्ष मोठा. निरपेक्ष प्रभू आहे तो. प्रभू मालक. कुणाचा मालक? जगाचा, जीवाचा, पंचमहाभूताचा आणि देवाचा. ऐका, जगाचा. त्याच्या आज्ञेशिवाय जगात वृक्षाचे पान हनीची सत्ता असा आहे. प्रभू आहे, मालक आहे. विष्णू सहस्रनामामध्ये 2दा प्रभू हा नाव आलेला आहे. प्रभू शब्द 9व्या अध्यायात त्या प्रभूचं प्रभुत्व माऊलींनी फार गोड वर्णन केलंय. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्वरूप प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. ऐका, 5 महाभूत आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पंचमहाभूत आहेत. गंमत अशी आहे, 5 महाभूत आहेत पण यांचं एकमेकाशी पटत नाही. पटत नाही. पृथ्वीचं पाण्याशी, पाण्याचं तेजाशी, तेजाचं आकाशाशी आणि आकाशाचं वायूशी. भांडणं परस्परात, वैर आहे वैर. पटत नाही. पण गंमत अशी, हे एकत्र आल्याशिवाय पदार्थाची निर्मिती नाही, होतच नाही. एकमेकात वाद आहेत पण एकत्र कसे नांदतात? त्याला कारण हा प्रभू आहे. यानं सांगितलं, आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगी न राहावे, पावके दहावे वर्षावे जळे. प्रभू लागतो महाराज. सांगू का एका वाक्यात? आता प्रत्येक क्षेत्रातला प्रभू नसल्यामुळं सगळी वाट लागली. विठ्ठल कुटुंबात प्रभू लागतो, समाजकार्यात प्रभू लागतो, राजकारणात प्रभू लागतो, परमार्थातही प्रभू लागतो. पहिले जी मोठी मोठी मंडळी होऊन गेली महाराज, आपापसातलं वैर विसरून सगळी मंडळी उत्सवाला हजर राहायची. आता हजर राहत नाही. प्रत्येकानं स्वतंत्र सुरू केला. काय? सप्ताह सप्ताह स्वतंत्र. हे जर पटत नाही, त्यानं नवीन चूल मांडली. दिंड्या त्याच्यावरच येत होतो. माऊलींच्या सोहळ्यात, तुकोबारांच्या सोहळ्यात दिंड्या भक्तीनं वाढल्या का भांडणानं? भांडणं. कशानं? 90% भांडणाने. प्रभू नाही. विठ्ठल प्रभू. त्यानं सांगितलं, पर्वता वैसकान संडावी, समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्वीया भूते व्हावी, त्या आज्ञा माझी म्या बोलविल्या, वेदू बोले म्या चालविल्या, सूर्य चाले म्या हलविल्या, प्राणो हले तो जगाते, असा जो असणारा ऐसा जो मी समर्थू, तो मी जगाचा नाथू आणि गगना ऐसा साक्षी भूतू, तोही मीच. तोच आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलवले, तुझी या सत्तेने
शरीराचा जीवाचा प्रभू आहे, तो मालक आहे. हे शरीर म्हणायला आपलं आहे, पण कुणाच्या सत्तेने चाले हे शरीर? कोणाची कोणाची असत्य? असत्य? त्यानं त्याच्या सत्तेनं पाहतो आपण, त्याच्या सत्तेनं चालतो, त्याच्या सत्तेनं बोलतो, त्याच्या सत्तेनं ऐकतो. त्यानं काय याच्यावरची सत्ता काढून घेतली. तर आपल्याकडे एक शब्द फार गोड आहे, देव आज्ञा. काय झाली? देव आज्ञा झाली. का हो म्हणले ते दिसत नाही, माहित नाही का तुम्हाला? काय देव आज्ञा? देवानं त्या शरीरावरची आज्ञा काढून घेतली. नुसतं शरीर राहिलं, आज्ञा काढून घेतली की डोळे असून पाहत नाही, कान असून ऐकत नाही, तोंड असून बोलत नाही, पाय असून चालत नाही. प्रभू प्रभू आहे, जीवाचा आहे, तसा देवाचाही आहे. प्रभू देव आहे, प्रभू मालक आहे महाराज की. सगळे देव याची भक्ती करतात. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्र तेही यातेची स्तवती. महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निळा म्हणे तो हा जोडला सांगाती. एक अशी कथा आली आहे उपनिषदात. एकदा देव आणि दानवाचा संग्राम झाला. देवाचा विजय झाला आणि विजय झाल्यावर सगळे देव एकत्र येऊन बसले आणि चर्चा करू लागले. मी असा पुरुषार्थ केला, मी तसा पुरुषार्थ केला. चर्चा सुरू झाली, तेवढ्यात एक वीज काढाली आणि एक विराट पुरुष प्रगट झाला. इंद्रानं सांगितलं वायुदेवाला, पहा रे कोण आहे. वायुदेव गेले, पाहिलं, कोण तुम्ही, कोण आहे? त्या विराट पुरुषानं विचारलं, तू कोण? हसले वायुदेव, मी वायू आहे. बर बर, मग ओळखलं नाही मला? माझ्या मनात आलं ना, क्षणार्धात हे सगळं जग उडून येण्याची ताकद आहे. त्या विराट पुरुषाने एक वाळलेली काडी टाकली. ही काडी जगाचं जाऊ दे म्हणलं, ही काडी उडवून दाखव. वायुदेवानं सगळं बळ लावलं महाराज, काडी उडली नाही, हल्ली सुद्धा नाही. मान खाली घालून वायुदेव परत आले. अग्निदेवाला पाठवलं. अग्निदेव म्हटले, माझ्या मनात आलं तर सगळं जग मी जाळू शकतो क्षणात. जगाचं जाऊ दे, ही काडी जाळून दाखवा, अग्निदेवाला सांगितलं. अग्निदेवानं सगळं बळ लावलं, काडी जळली नाही महाराज, वाळलेली. पुन्हा अग्निदेव, प्रत्येक देवाची फजिती. देवाचा देव इंद्र आला, त्याची ही अवस्था तीच. प्रत्येकानं विचार केला, कोण आहे कोण आहे. विचारायला जाऊ तर अंतर्धान पावला तो विराट पुरुष आणि एक सुंदर स्त्री प्रगट झाली. तिला विचारलं, कोण होते ते? तिनं सांगितलं, ज्यांच्यामुळं तुम्हाला विजय मिळाला तो होता. त्याच्या बळानं तुम्ही बलवान आहे. त्यानं जर बळ काढून घेतलं ना, वायुदेवाला वाळलेली काडी उडत नाही. क्या बात. त्यानं बळ काढून घेतलं ना, अग्निदेवाला वाळलेली काडी जळत नाही. असा हा देवाचाही देव. म्हणून ही मंडळी रोज त्याच्या दारामध्ये यांना जावंच लागतं. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. सुरवराची गाठी उभी जोडून हात, उभे जोडून हात, सुरवराची गाठी उभे जोडून हात, सुरवराची गाठी उभे जोडून हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत ही सगळी देव लोक रोज आहेत. रोज हात जोडून उभा राहावं लागतं मालकाच्या दारात. प्रभू
असा जीवाचा देवाचा पंचमहाभूताचा प्रभू असणारा, पण त्या प्रभूवर सत्ता गाजवण्याचा भाव भक्ताकडे आहे. आणि या बळानं त्या परमात्म्याला भक्तानं आपल्या तेने संपुष्टे राहावे आपल्या हृदयात साठवला. ऐका, ज्या भगवंताचा व्याप्ती, त्याचं स्वरूप किती आहे सांगता आलं नाही. तासभर मी सांगत होतो, सांगता आलं नाही. आणि त्याला साठवायची जागा हृदय किती आहे. हृदयाची मर्यादा शरीरापुरती आहे. एक हृदय शरीरापुरतं मर्यादित आहे. विज्ञानानं प्रगती केली महाराज. आता हृदय बाजूला काढून नीट करून बसवत आहेत, ओपन हार्ट सर्जरी, बरोबर आहे का? हा, हृदय. याच्या पुढे गेलं विज्ञान. आपलं दुसऱ्याचं हृदय दुसऱ्याला बसवून चालू केलं. आमच्या इथली आत्ताच नुकतीच घटना, अमेरिकेत जाऊन दुसऱ्याचं हृदय बसवलं महाराज. त्यांना मोठे पुढारी आहेत, मी नाव सांगेल कीर्तन सुटल्यावर त्यांचं. हां, येही थोडं मागच पडलं. मद्रासमधलं हृदय मुंबईच्या पेशंटला आणून बसवलं. मुंबईचा पेशंट, सगळी इंद्रिय चांगली, हृदय खराब झालं. मद्रासच्या पेशंटच्या अपघातात सगळी इंद्रिय खराब झाली, हृदय चांगलं. विमानानं हृदय आलं मद्रासमधनं आणि मुंबईला बसवलं. म्हणजे हृदयाची मर्यादा शरीरापुरती आहे. अशा मर्यादित हृदयामध्ये अमर्याद परमात्मा कसा साठवता येतो? भावानं आम्ही भावे बळीवंत, आम्ही भावे बळीवंत, आम्ही भावे बळीवंत, आम्ही भावे बळीवंत. तुझं घालू हृदयात, तुझं घालू हृदयात, तुझं घालू हृदयात, तुझं घालू हृदयात. आम्ही भावे बळीवंत, आम्ही भावे बळीवंत, बळीवंत, आम्ही भावे बळीवंत. तुझं घालू हृदयात, तुझं घालू हृदयात, तुझं घालू हृदयात, तुझं घालू हृदयात. आम्ही भावाच्या बळानं तुला हृदयात महाराज अनंत ब्रह्मांडे जयाची पोटी तो आम्हा संपुष्टी भक्तिभावे किंवा अनंत ब्रह्मांडे एका रोमावळी आम्ही केला भोळे भावे उभा. भावानं हृदयात साठू. भगवान म्हणतात अर्जुना, अनंत ब्रह्मांडे जयाची पोटी. हा झाला तो आम्हा संपुष्टी भक्तिभाव. हा, भगवान म्हणतात अर्जुना, मी एवढा व्यापक असणारा पण माझ्या या व्याप्तीला भक्ताचं चित्त गवसनी होतं. जयाचे चित्त गवसनी, व्यापकामच. मी जो व्यापक आहे, माझ्या व्याप्तीला भक्ताचं चित्त हे गवसनी होतं. गवसनी संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटे साठविला हरिजिही हृदय मंदिरे किंवा साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती तेने संपुष्टी रहावे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धराविते इच्छा विठोबा. जय जय विठोबा. टाळी वाजवा, जय जय. जय जय विठोबा.
कुमारी हे देवी गोपाल कुमारी हे देवी गोपाल कुमारी हे देवी गोपाल कुमारी गोपाल कुमारी जय जय ठोपा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ठोपार कुमार जय जय ठोपार कुमार जय जय ठोपार कुमार बोला कुंडली कमल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ठोपार जय जय ठोपार कुमार एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी रहावी होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा 7:30 ते 8:30 आहे ना 5च कमी आहेत पण एक 15 मिनिटं उशिरा उभारलो होतो आपण बरोबर आहे ना 15 मिनिटं जास्त घेतले चालतील ना नाही तुम्ही नाही म्हटलं असतं तरी घेणार होतो पण उगो विचारा हां मीच बोललो होतो बरोबर आहे हृदयात साठवा नुसतं नाही जसं भक्तानं म्हणावं तसं देवानं व्हावं भक्तानं फक्त इच्छाच करावी देवानं पूर्ण करावी अर्जुनानं इच्छा केली विश्वरूप दाखवा एक विश्वरूप देखावे ऐसा मनोरथ केला पांडवे इच्छा केली देवानं दाखवलं भगवत भक्त हनुमंतरायाच्या चरित्रात प्रसंग आहे ज्यावेळेस रामप्रभू आपला अवतार कार्य संपवून निघाले निजधामाला हनुमंतराय म्हटले मीही येतो येता येणार नाही तुम्हाला मारुतीराय तुम्ही चिरंजीव आहेत तुम्ही मृत्यू लोकात राहा देवा तुम्ही नाही राहून काय करू अरे माझं नामचिंतन करा नामाचा महिमा वाढवा देवा पण दर्शन घ्यावं वाटलं तर इच्छा करा दर्शन देतो त्रेतायुग संपलं द्वापार युगाला प्रारंभ झाला मारुतीरायाने इच्छा केली देवा दर्शनाला या दर्शन द्या मोठा इतिहास आहे सांगत बसत नाही देव म्हणले द्वारकेत या भगवान कृष्ण रूपामध्ये उभा राहिले मारुतीराय म्हटले दर्शन घेत नाही भक्ताच्या जीवनात रूपासक्ती असते त्याच रूपाची आसक्ती देवा हे रूप नाही मला तू जरी देव असला तरी या रूपाची आसक्त नाही मला दावी रूप मज गोपिकार म्हणा ठेवू दे चरणावरी माथा किंवा करकटावरी तुळशीच्या माळा ऐसे रूप डोळा हे रूप दाखव इतिहास असा आहे कृष्णावतारात द्वापार युगात परमात्म्यानं राम रूपात मारुतीरायाला दर्शन दिलं जशी भक्ताची इच्छा तशी आहे जगाचं भरण पोषण करणारा यशोदेची इच्छा होती माझ्या हातून जेवावं जगताचा बाप असणारा जगाची आई असणारा पण नंदानं इच्छा केली मला तुमचा बाप होऊ द्या यशोदेनं इच्छा केली मला तुमचा आई होऊ द्या विश्वाचा जो बाप नंद त्याचा पिता आणि यशोदेसी माता म्हणत असे इच्छेप्रमाणे झाला महाराज जगाचा खेळ करणारा गोपाळाने इच्छा केली आमच्या बरोबर देवा तुम्ही खेळ करा विश्वाचा जनिता हा म्हणे यशोदेसी माता आई म्हणू लागला आई यशोदेचा वात्सल्य भाव गोपाळांचा सख्य भाव गवळणींचा कामभाव ज्या भक्तानं जशी इच्छा केली त्याप्रमाणे जाणे जाणे जैसी ध्यावी तैसे व्हावे कृपाळी जया चित्ती तैसा मेघ श्याम पुरवितो भक्ताच्या इच्छेप्रमाणे देव होऊ लागला इच्छा ज्याची जैसी तैसा इच्छा ज्याची तैसी तैसा होय भक्ती पिसे लागले देवासी जिसे राहिले देवासी भक्ती पिसे लागले देवासी पिसे लागले देवासी इच्छा ज्याची जैसी तैसा होय इच्छा ज्याची तैसी तैसा होय इच्छा ज्याची
देवासी इच्छा ज्याची जैसी तैसा होय होय हा सगुण निर्गुण आवडी भक्ती प्रिय गोडी फेडावया जैसा मनोरथ जया चित्ती काम तैसा मेघश्याम भक्ताच्या इच्छेप्रमाणे होणारा. याला भक्ताकडून काय इच्छा आहे? जगाला दान देणार हा एवढा जगदानी. मागे तुळशी दळ पाणी. पहिल्या चरणात एवढा आणि तिसऱ्या चरणात एवढा, दोन्ही ठिकाणी एवढा शब्द आहे. पहिल्या चरणात तो केवढा आहे सांगता येत नाही. तिसऱ्या चरणात केवढा, एवढा कशा करता, त्यानं कुणा कुणाला किती दिलं, काय दिलं, किती दिवस पुरलं सांगता येत नाही. जगदानी, जगाला दान देणारा. काय दिलं नाही देवानं? सगळं दिलं. लोक म्हणतात देवानं आम्हाला काहीच दिलं नाही. काही कसं दिलं नाही? अरे जगा शरीर दिलं. लक्षात घ्या, कोणतंही शरीर दिलं नाही. 84 लाख प्रकारची शरीर आहेत. देवाने तुम्हाला माणसाचं शरीर दिलं. त्याला कोणतंही देता आलं असतं. बैलाचं, गाढवाचं, कुत्र्याचं, माणसाचं शरीर दिलं. बरं नुसतं शरीर दिलं नाही, जगाय करता काय काय लागतं. जगण्याकरता हवा लागते. आधी दिली का नाही हवा? काय मोजतो हवे करता आपण? हवे करता काय मोजतो आपण? फुकट हवा घेतो आणि फुकट हवा करतो. फुकट हवा आहे, हवा चालली आपली मोकळी अशीच. हवा फुकट आहे, पाणी फुकट आहे. काय दिलं नाही देवानं? सगळं दिलं महाराज. जगदानी, जगाला दान देणारा. काय अपेक्षा आहे? मागे तुळशी दळ पाणी. तुळशी दळ पाण्याची अपेक्षा करतो महाराज परमात्मा. पत्रम पुष्पम फलंतो योम योमे भक्त्या मग निस्सिम भाव उल्हासे मज अर्पावयाचेनी मिसे. काय नामदेवरायचा अभंग आहे. एक वाहू तुळशी पत्र ते देवासी प्रिय होत रुक्माईने देव सोडवला कृष्णराव. एक वाहू तुळशी पत्र ते देवासी प्रिय होत. तुळशीचे पान एक त्रैलोक्या समान. वा, एका तुळशीचं पान त्रैलोक्या समान आहे. देवा करता माणसं मेल्यावर तोंडात घालते. आयुष्यभर संबंध नाही तुळशीचा, त्याच्यात ते आत कोंबतं ती बाहेर ढकलत. मेल्यावर सुद्धा नको म्हणत. त्रैलोक्या समान दृष्टांत नामदेवरायाचा सांगतो. सगळ्याला माहित आहे. ज्यावेळेस सत्यभामेनं सांगितलं जन्मोजन्मी कृष्ण नवरा पाहिजे, काय करावं ना दादा? जी गोष्ट, जी वस्तू आपल्याला पुढच्या जन्मात पाहिजे तिचं दान आता द्यावं. तुम्हाला 4 चाकीत फिरायचं का पुढच्या जन्मात? देऊन टाका 4 चाकी दान. जे पाहिजे ते पुढच्या जन्मात. मग देवाला दान मी घेतो. नारद म्हणले बर. सोडला संकल्प. देव बसले होते सिंहासनावर. नारद म्हणले देवा हे बघा हात ओला आहे. काय नारदा कशाने ओला झाला? संकल्प केला. म्हटले आता कुणी? तुमच्याच मंडळीने दान दिलं मला. काय? तुम्हालाच दिलं. मग बरं झालं म्हणले नारद. खुर्चीचा फार विटाळ आहे म्हटले, फार कंटाळा. सगळ्याची मन सांभाळायचं अवघड आहे. तुम्हाला जास्त माहित आहे आमच्यापेक्षा, याचा अभ्यास जास्त आहे. काय करा? चला आता कुठं जाऊ? बहिरमला सप्त्याला. नारद देव म्हटले तुम्ही दान घेतले, मग आता काहीतरी द्या सेवा. विना द्या, चिपल्या द्या. नारद म्हटले या भांडवलावर घेतले, दुसरं काय आमच्याकडे? जोडे घेतले डोक्यावर, निघाले. सत्यभामा दान करी हुजूर नाही अंगीकारी. सेवकाचे शिरी धरून चाले. देवानं नारदाच्या पादुका डोक्यावर घेतलेल्या देवाच्या बाकी बायकांना पाहिल्या. देवाला बायका किती होत्या? तुम्हाला नाही, देवाला विचारतो. 16,108 एवढ्या बायका देवाच्या. किती शॅम्पूच्या बाटल्या, किती पावडरचे डबे, म्हणून तर देव आहे. बाकीच्या बायका आल्या समोर. नारदा काही वाटतं का? मालकाला जोडे घ्यायला लावले. बोलायचं नाही. दान घेतलंय कोणी? सत्यभामेकडून. मग तिच्या एकट्याचाच आहे का? आमचा देव आम्हाला द्या. देतो म्हटले. धर्मशास्त्रात कायद्यात मधल्या वाट आहेत. देवाच्या वजना इतकं सोनं द्या, काय हरकत नाही. एका पारड्यात देव बसवलं.
सत्यभामेकडं जास्त सोनं होतं, तिच्याकडं श्रीमंतक मणी होता. सगळं सोनं तिचं संपलं. बाकीच्यांनीही सगळं आणलं. पारडं हलाल त्या बायका म्हणाला दिसायला तर बारीक दिसतो, एवढं सोनं. काही माणसं अशीच असतात ना, दिसायला बारीक असतात पण अंदाज येत नाही त्यांना. खरंय खरंय. देवाचं तसंच आहे, दिसायला बारीक आहे, पारड हलना, काय करावं, सगळ्याच सोनं संपलं. काय करावं. एक म्हटले अयो थोरलं घर राहिलंय, थोरलं. कोण? रुक्मिणी. बोलून आणलं. रुक्मिणीला सांगितलं, तिनं सगळं पारड्यातलं सोनं काढलं. महाराज एक पिकलेलं पान तुळशीचं, एक वाहू तुळशी पत्र, ते देवासे प्रिय होत. रुक्माईने देव सोडवला, कृष्णराव सत्यभामा दान करे नारदासी. सत्यभामा दान करे नारदासी. तै कळलाओ मज ऋषिकेशी. तई कळला हो मज ऋषिकेशी. तुले घाली काय कनकरा. तुझी राधाई सभा तुळे तुळसी हो. बोले राधा हे वचारे. बोले तुझी कैसी राधा हे वचारा. दान करी नारदासी. तै कळी लावो मज ऋषिकेशी. तुळे घालिताओ नये कनकराशी. सम तुके एक पान तुळशी ओ, मागे तुळशी दळ पाणी. आणि असा परमात्मा तुकोबाराय म्हणतात. शेवटी जो स्वतंत्र असणारा, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. परमात्मा कसा आहे, त्याला नाव नाही, रूप नाही, आकार नाही, ना गुण नाही, असं नामारूपातीत असणारं ब्रह्म पण नावाला आलं, रूपाला आलं आणि भक्ती करण्याकरता सोपं झालं. हे ब्रह्म वाट चुकून पंढरपूरला ज्यावेळेस आलं, ज्याला नाव नव्हतं ते विठ्ठल नावाला, ज्याला रूप नव्हतं ते समचरणाला. असं समचरणात रूप आणि विठ्ठल नाम धरून साक्षात ब्रह्म गुणा आला विटेवरी. पितांबरधारी सुंदर जो, ज्याला वेद नारायण म्हणतो, योगी शून्य ब्रह्म म्हणतात, मुक्त पुरुष व्यापक आत्मा म्हणतात, तो परमात्मा आमच्या करता नावारूपाला आला. वेद पुरुष नारायण योगियाचे शून्य. मुक्त आत्मा परिपूर्ण तुका म्हणे सगुण. भोळ्या आम्हा आला नावारूपा तुका म्हणे झाला सोपा. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. ज्ञानेश्वर यंदाचं 10वं वर्ष आहे. मला चांगलं आठवतं, सुरुवातीपासून आहे मी. एखाद्या वर्ष असेल नसेल, काहीच नव्हतं इथं. मंडप दिलेला नुसता, खाली बसायचे योग्य जमीन नव्हती, गवत होतं सगळं. अशा प्रतिकूल परिस्थितीमधून हरिभक्तीपरायण आलोनी महाराज यांनी, लॉकडाऊन पडलं पण त्या लॉकडाऊनचा चांगला विनियोग केला. लॉकडाऊनमध्ये हा हॉल तयार झाला. त्याचा चांगला विनियोग झाला. बरोबर, लॉकडाऊनमध्ये झालं नाही. असे पाहता पाहता 10 वर्ष होऊन 2 वर्षांनी बरोबर याची तपपूर्ती आहे. या उत्सवाचं एक वैशिष्ट्य आहे, इथं भजनही आहे, पुराणही आहे आणि शास्त्रही आहे. तिन्ही गोष्टीचा समन्वय आहे. गाथा भजन, भजन विचारसागर शास्त्र आणि गरुड पुराण. पुराण एखाद्या उत्सवात पुराण असतं तर भजन नसतं. भजे असतील पंक्तीला
मग भजन नसतं. काही ठिकाणी भजन आहे, पुराण आहे, तर शास्त्र नसतं. या तिन्ही गोष्टी प्रतिवर्षी इथं असतात. म्हणून एवढ्या लांबचा प्रवास जरी केला तरी इथं आल्यावर शीण होत नाही महाराज. अशी म्हणणारे वाजवणारे ही सगळी हरिभक्तीपरायण आबा महाराज, महादेव महाराज, दिगंबर महाराज, कसे त्यांची नावं बघा. आबा, हो महादेव, दिगंबर, पुन्हा इकडं अण्णा, हो बालाजी, कशी सगळी श्रेष्ठ नाव आहेत का नाही. सगळी श्रेष्ठ, नावाला न्याय देणारी व्यक्तिमत्व आहेत. नाही तर आबान काय त्याला काय जाऊ दे, आता नाही सांगत बसत. नाव कसं आबा संप्रदायात आबा म्हटले की गोडशे आबा, पर्याय नाही दुसरा. डोळ्या पडू उभा राहतं चित्र. काकडा म्हटलं की दिगंबर दिगंबर बुवा, अण्णा. हो म्हणण्याची एक वेगळी लपक ज्यांच्यात आहे, वेगळीच म्हणणं आहे. ते कोण येतं पुढं? गोपाळी बाबा, गोपाळ महाराज, गोपाळी महादेव महाराज. पुन्हा मगाशीच मला ज्यांचा परिचय झाला, आमच्या परंपरेचे असणारे लक्ष्मण महाराज देवकर, जे आमच्या परंपरेचे देहूकर माऊली, त्यांच्याकडे ती होते आणि त्यांचीच त्या संस्थेत तिथंच ते राहतात. त्यांचा परिचय झाला. उद्या ज्यांची सेवा आहे ते आजच हजर आहेत. महाराज आजही आले. अशी सगळी ही प्रेमाची मंडळी प्रतिवर्षी इथं सगळ्यांची भेटीगाठी होती. झालेली सेवा भगवत चरणी जगद्गुरु तुकोबरा बहिरम भगवंताच्या चरणी समर्पण करून अशीच उत्तर सेवा आमच्या हातून घडो. सेवेकरता आम्हाला बळ द्यावं, चांगलं आरोग्य आयुर्मान देऊन असाच हा सोहळा आमच्याकडून पार पडावा ही विनंती करून शेवटी महाराजांचं भजन करा. तुकाराम 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 टाळी वाजवा. तुकाराम 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 म्हणे झाला
झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा तैसा